जनसुरक्षा विधेयक मंजुरीमध्ये फडणवीसांचा विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याचं समोर येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबतची सविस्तर कहाणी सांगितली आहे। बड्या विरोधी पक्षनेत्यांना फडणवीसांनी आधीच समितीवर नेमलं। नियमानुसार समितीवरच्या लोकांना बिलावरील चर्चेमध्ये भाग घेता येणार नाही। बावनकुळेंच्या समितीमध्ये भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले, जयंत पाटील, अंबादास दानवे हे देखील संयुक्त समितीमध्ये होते। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं। त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती। आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते। 25 जणांची समिती होती। त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते। त्यांनाही आनंद वाटला, चला चला आपल्याला टाकले, आता चर्चा विचार। आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही। आणि माझ्या इथे त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे, चर्चेत जोरात मांडा, अमका करा, तमका करा। परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही, त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केविलवाणी झालेले होते। त्यांना काहीच नाही, ठरून नाही। त्यांना ते काय दूधखोळे आहेत का? ते इतके वर्ष त्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत। दूधखोळे नव्हते, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे, हरकत नाही। आणि नंतर वरनं दाट्टे आला, तुम्ही का विरोध केला नाही, आमका काय केलं नाही। मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे